अरे जय मल्हार, अहिल्याबाईंचा विजय असो। आज 31 मे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची आज पुण्यतिथी। ज्याने भंडाराचं सोनं केलं, ज्यांनी धनगर समाजाला या महाराष्ट्रातच नव्हे तर या भारताच्या नकाशात एक वेगळं स्थान निर्माण करून दिलं, अशा मेंढपाळ राखणाऱ्या राणीचा आज जन्मदिवस। पुण्यश्लोक अहिल्याबाईंचा जन्म अहमदनगर म्हणजे आत्ताच्या अहिल्यानगरमध्ये चौंडी या गावी झाला। अतिशय साधारण कुटुंबात जन्मलेल्या या अहिल्याबाईंना त्यांच्या वडिलांनी मात्र त्या काळात जेव्हा स्त्रिया जरा सुद्धा कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं, तेव्हा लिहिणं वाचण्यात शिकवलं, अक्षर ओळख शिकवली। असं तेजस्वी व्यक्तिमत्व लहानपणापासूनच त्यांच्यात झळहळत होतं आणि तेच हेरलं इंदोरच्या मध्य प्रदेशचे होळकर वंशाचे राजे मल्हार होळकर यांनी। आणि आपल्या पुत्राला हीच सून करायची म्हणून त्यांनी चिमुरड्या 8 वर्षाच्या अहिल्याला आपल्या खंडोबा या पुत्राशी विवाहबद्ध केलं। पण काय, तिच्या आयुष्यातच हे घडायचं होतं। तिला संपूर्ण समाज, संपूर्ण भारत घडवायचा होता। म्हणूनच काय, अशा या छोट्याशा चिमुरड्या अहिल्याच्या संसारात संकटांची मालिका जणू सुरूच झाली हो। अतिशय लहान वयातच खंडेराव अर्थातच अहिल्याचे पती यांचे निधन एका युद्धात झाले आणि आता ही चिमुरडी अहिल्या सती जाणार। पण सासरे मल्हाररावांनी तिच्यातली तेजस्विता हेरली होती, त्यांनी तिला सती जाऊ दिलं नाही, तर आपल्या लेकीप्रमाणे तिचा सांभाळ केला। नुसता सांभाळ केला नाही तर संपूर्ण राजकारण, समाजकारण तिला शिकवलं। अहिल्याच्या पुढे अहिल्या वाढत असतानाच तिचे सासरे अर्थातच मल्हारराव होळकरांचे निधन झाले आणि संपूर्ण मध्य प्रदेश इंदोरच्या घराण्याची जबाबदारी अहिल्याच्या खांद्यावर येऊन पडली। पण ही अहिल्या डगमगली नाही। समाजामधून कडाडून विरोध झाला। एक स्त्री राजकारण सांभाळणार, सैन्य सांभाळणार हे, पण आशांच्या थोबाडीत अहिल्याने लगावून दिली आणि धडाडीने तिने आपले राज्य पुढं नेलं। नुसतं पुढं नेलं नाही, गुजरातच्या सोमनाथ पासून दक्षिण भारताची सर्व मंदिरांमध्ये विविध सुखसोयी उपलब्ध करून दिल्या, जेणेकरून यात्रेकरू यावे, त्यांची सोय व्हावी। तिच्या काळात कुठल्याही समाजाच्या घटकावर अन्याय झाला नाही। तिनं जशास तसं उत्तर दिलं आणि इंदोरमध्ये स्वतःच होळकर असं राजघराणं मोठ्या संपन्नेने स्थापन केलं। अशी ही अहिल्या, धनगर समाजाची कन्या, हिचा आज जन्मदिवस। 70 वर्ष ही अहिल्या तेजस्वीपणे तळपत राहिली। अहिल्या अर्थात दगड हा तेजस्वी होता आणि ह्याच दगडाला सिंदूरपासून देव करावा। अशा या अहिल्यांच्या पुण्यतिथी दिवशी या धनगर कन्येचा कोटी कोटी प्रणाम। जय मल्हार।